सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये भाजपाची एक वेगळी मुसंडी आज आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर शहराच्या राजकारणात भाजपाचं वलय आज अनेक अंगाने बघितलं तर एक फुगल्यासारखं किंवा एक कृत्रिमरित्या त्याचं एक सूज त्याच्या अंगावर दिसते। पण ती सूज येण्यापूर्वी ज्या कार्यकर्त्यांनी त्या शरीराला सांभाळलं, म्हणजे त्या पक्षाला सांभाळलं, वाढवलं, जोपासलं आणि पक्षाचा एक नावाचा एक गवगवा शहर परिसरामध्ये केला, इतकंच नाही तर आर्थिकदृष्ट्या देखील त्याला पाठबळ दिलं, तो म्हणजे मारवाडी समाज। भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार म्हणजे माहेश्वरी राजस्थानी समाज आहे। दरवेळेस राजस्थानी समाजाला डावललं जात आहे। यंदा राजस्थानी समाज हा उत्स्फूर्तपणे एक चांगलं एक पद पक्षामध्ये पक्षाचा एक दुवा होण्यासाठी आम्ही पुढं होत आहोत। आमच्या समाजाच्या महिलासुद्धा नगरसेवक पदासाठी प्रतिनिधी पक्षाकडून उत्सुक आहेत। मी माझ्यासाठी प्रभाग 4ड आणि माझे सौ आहेत त्यांच्यासाठी प्रभाग 4क मध्ये उमेदवारी अर्ज मागितलेला आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टी यंदा माझ्या समाजाला, राजस्थानी समाजाला जो वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीसोबत आहे त्याला न्याय देईल ही अपेक्षा। आमदार साहेबांची चर्चा झालेली आहे। यंदा 1 किंवा 2 आम्हाला असं जागी उमेदवारी देतील अशी अपेक्षा आहे। आता पाहूयात काय होतं आहे। पण पक्षाला आम्ही विनम्र विनंती आहे, यंदा पक्षाला आम्हाला तिकीट द्यावंच लागेल। आम्ही अन्यथा नाही आहे। आम्ही बघा, शेवटी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबतच राहूत। आमचा तो हक्काचा पक्ष आहे। पक्षाने सुद्धा आमच्यावर हक्क द्यावा आणि आमचा हा पालक पक्ष आहे। हा यंदा आमच्या पालक पक्षाने आम्हाला न्याय द्यावा ही मी पक्षाला, आमच्या वरिष्ठांना विनंती करतोय। आमचं कार्य काय समाजाचं या पक्षासाठी हे पूर्ण भारताला माहीत आहे। आम्हाला शेठजी भटजीचा समाज म्हणतोय, त्यातून आम्हाला बाहेर निघायचं आहे, आम्हाला लढायचं आहे। आम्हाला नरेंद्र मोदींच्या पाठीशी उत्स्फूर्तपणे राहायचं आहे। आम्हाला देवेंद्रजीच्या पाठीमागे उत्स्फूर्तपणे उभं राहायचं आहे। आम्हाला देशासाठी अधिक योगदान द्यायचं आहे। त्यासाठी मी हक्काने पक्षाला तिकीट मागतोय। पक्षाने आमची ही विनंती पूर्ण करावी। मागील अनेक वर्षापासून तो प्रत्यक्ष प्रतिनिधित्वाच्या भूमिकेपासून मागे आहे। आज तो आम्हाला देखील प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे। लावलेलं बी आम्ही पाहिलंय, आज फळं आलेत, आम्हालाही छाकायला मिळाली पाहिजे या अपेक्षेनं आला। आपलं नाव काय? चंद्रकांत गोविंदलाल तापडिया। किती नंबर प्रभागामध्ये आहे? 3 नंबर प्रभागामध्ये आहे। तुम्ही आज इच्छुकाची फॉर्म भरला आणि आज मुलाखतीला आला, काय अपेक्षा व्यक्त केली? मारवाडी समाज आजपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत जवळजवळ आज 30 वर्षापासून उभा आहे। मारवाडी समाजाने भारतीय जनता पार्टीला प्रत्येक वेळेला जेव्हा त्यांची सत्ता नव्हती तेव्हा मारवाडी समाज सर्व गोष्टींनी त्यांच्या सोबत होता। म्हणजे कसं माहिती का, प्रत्येक गोष्टीचं पाठबळ मारवाडी समाजाने भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आज 25 वर्षापासून काम करत आहे। गत माझ्या अंदाजानं 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सोलापूरमधून एकही प्रतिनिधी गेलेला नाहीये। मारवाडी समाज हा पूर्ण जीवासहित काम करणारा समाज आहे। सकाळी रात्री रात्रंदिवस बघत नाही आणि सेवा करायला तयार असतो। भारतीय जनता पार्टीच्या नावाखाली कितीतरी काम आम्ही आज करत आहोत आणि आम्हाला देवानी त्या परिश्रमाला आज आम्हाला प्राथमिकता दिलेली आहे आणि आम्ही पुढं जात आहेत। आणि मला असं म्हणायचं आहे, काय म्हणायचं, मला एक गोष्ट म्हणायची आहे, मला खत वाटते गेल्या 20 वर्षापासून या समाजाचे महापौर, उपमहापौर असताना 20 वर्ष झाले तुम्ही आम्हाला प्रतिनिधित्व देत नाही, ही मात्र गोष्ट चुकीची आहे। सोलापुरातली माहेश्वरी समाज, राजस्थानी समाज आणि इतर सर्व मारवाडी समाज भारतीय जनता पार्टीशी असताना जर आपण त्यांच्यावर जर अन्याय करत असाल तर ही गोष्ट चुकीची आहे। आम्हाला हात जोडून विनंती आहे की आमच्या समाजाचा आपण 100% विचार करावा आणि 2 प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिकेमध्ये पाठवावेत अशी मी सगळ्या वरिष्ठांना
आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो. नमस्कार. मला एक सांगा की सोलापूर शहर परिसरामध्ये एकूण मारवाडी समाज किती आहे? सोलापूर शहरामध्ये मारवाडी समाज 6,000 आहे आणि तोही फक्त उत्तरमध्येच? नाही, सगळीकडे आहे, पूर्ण विखरलेलं आहे. सर्वाधिक म्हणजे उत्तर मध्ये 4,000 आहेत, बाकीकडे 2,000 आहेत. 2,000. हा. म्हणजे तुम्हाला ह्या सगळा इतिहास माहित आहे की मारवाडी समाजाला महानगरपालिकेमध्ये अनेक महत्वाची पदं मिळाली, असं वाटतं यंदा देखील मिळावं? आम्हाला तर वाटतं की मी जवाहर जाजू, तुम्ही म्हणल्याप्रमाणे मला तर 100% वाटतंय की माहेश्वरी समाज, राजस्थानी समाज, अग्रवाल समाज मिळून जो काही मारवाडी समाज होतो त्या समाजावर आज तागा येत. म्हणजे सर्वप्रथम आलेले श्री जोशी हे नगराध्यक्ष झाले, पहिले महापौर झाले, त्यानंतर नारायणदास राठी झाले, त्यानंतर आमचे मथुरादास डागा झाले, परंतु विजय बजाज झाले. विजय बजाज हा 20 वर्षापूर्वी नगरसेवक होता. त्याच्यानंतर शहर उत्तरमध्ये आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्यात जास्त शहर उत्तरमध्ये राजस्थानी समाज आहे. परंतु कुठल्याही या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणाने प्रतिनिधित्व दिलं. भाजपाच्या पाठीमागे राहून देखील तेथील आमदारांचे आम्ही 5 आणे पैसे आज तगायत न घेता अनेक त्यांना मदत करत आलेलो आहोत आणि मतं देत आलेलो आहोत. आमची या तुमच्या या माध्यमातून विनंती करतो की शहर उत्तर मधील आमदारांनी प्रामुख्याने याचा जास्तीत जास्त विचार करावा, कारण आज देखील त्यांच्या मागेच आम्ही आहोत. परंतु काही गोष्टीचा जो उहापोह होत असताना तो न करता त्यांनी आमच्या या मारवाडीश्वरी राजस्थानी व मराठी समाजाला या निवडणुकीमध्ये चंद्रकांत तापडी यांनी सांगितल्याप्रमाणे 2 प्रतिनिधित्व द्यावेत. ही भाजपाकडे आमची विनंती आहे. प्रतिनिधी म्हणताय, पण एक प्रतिनिधीची मागणी करत करत 2 वर आला. म्हणजे नाही टाकून कसं माहितीये का, 2 जण बघा, शेवटी हे देणं नाही देणं त्यांच्या हातात आहे. एकची मागणी असताना तुम्ही 2ची करताय म्हणजे हो बघा, कारण का तर 2ची मागणी म्हणजे का मागणी करतो? 2ची की करत एक असेल. जर केली तर 0च आहे 20 वर्षामध्ये. नाही, बरोबर, म्हणजे 2ची मागणी केली. प्रामाणिकपणे काम करणारा मारवाडी समाज आहे आणि जर शिस्त जर लावायची राहिली तर मारवाडी समाजाकडे बघितलं पाहिजे, हा माझा प्रथम उद्देश. दुसरी गोष्ट, 2 आम्ही का मागायला लागलो त्याचं पण कारण आहे. 2 मुळे 102 सगळेच्या सगळे मारवाडी प्रमाणे वागतील असं आम्हाला वाटतंय. हे आमच्या मनातला. कुठले 2 प्रभाग? आम्ही एक दोन नंबर, प्रभागासाठी, हा. 5 नंबर, एक आणि 3 पाच. नंबर यामध्ये कुठेही माहेश्वरी समाज म्हणजे राजस्थानी समाज हा विखुरलेला आहे. तर म्हणजे त्या 1, अनुषंगाने 2, 5. 3 आणि 4 4 यामध्ये कुठेही आम्हाला द्यावे. बरं, असं वाटतं का की काँग्रेसमध्ये मारवाडी समाजाची किंमत मोजली गेली, हा. पण भाजपामध्ये मोजली जात नाही? नाही, तसं काय नाही. म्हणजे आतापर्यंत झालेले सगळे आतापर्यंतच्या भाजपचेच 20 आहेत. वर्षामध्ये काँग्रेसमध्येच झाले. 20 वर्षामध्ये काँग्रेसमध्येच पदाधिकारी 20 वर्ष झाले आणि हा. महापालिकेत झाले मोठे पदावर गेले हो, ते हो, काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या माध्यमातून गेले. बरोबर, असंही करा. भाजपा मारवाडी समाजाला मोजायला कमी पडतो असं? नाही कमी पडत नाहीये. आमची ताकद कमी पडायला लागली असं आम्हाला वाटायला लागलंय, म्हणून आज आम्ही तुमच्या सोबत आणि सगळ्या गोष्टीचे शेअर करायला या लागलो. माध्यमातून आम्ही म्हणजे यावेळेच्या इलेक्शनसाठी आताच्या ज्या काही अध्यक्ष आहेत, रोहिणीताई तडवळकर या आमच्या जवळजवळ आम्हाला त्या सहानुभूती दाखवतील आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेब व पालकमंत्री श्री गोरे साहेब यावेळी आमच्यावर कृपा करतील असं आम्हाला 100% वाटतं. 20 वर्षापासून तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करता, हो खूप प्रामाणिकपणे काम केलं. हो, आता बाहेरचे कार्यकर्ते आल्यामुळे तुमची अडचण व्हावी असं वाटतं? 100%. कारण जुने सगळे कार्यकर्ते आणि नवीन आलेले, त्यामुळे सगळं गोंधळ चाललाय. म्हणजे हात चोळत बसण्याची वेळ येऊ नये तुमच्या. नाही, हात चोळत बसायची वेळ येणार येणार नाही, नाहीये. यावेळेस कारण येणार सगळेजण नाही.
कारण आम्हाला यावेळेस 100% मदत करणार आहे. रोहिणीताई व बाकीचे सगळे आमदार खासदार यावेळी आमच्या बाजूने आहेत असं आम्हाला वाटतं. म्हणजे हात चोळत बसायची वेळ वेळ येणार नाही. नाही. हा. नक्कीच साहेब आम्ही 100% प्रयत्नशील आहे आणि आम्हाला असं वाटायला लागलं की इंडियाची जीडीपी मध्ये मारवाडी समाजाचा सगळ्यात मोठा व्यवहार. 55% असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसनी जोधपूर अधिवेशन मध्ये बोलला होता. त्यामुळे व्यापारीच्या दृष्टिकोनातून जीडीपीवर भाष्य करताय. आज डॉलरचा भाव घसरला नाही, घसरला म्हणजे घसरला आहे. त्याला import जास्त झाला. जीडीपीचा जर बघितला त्याला तर इम्पोर्ट जास्त झालाय त्यामुळे घसरलाय. पण तो बी चांगला होईल. पण व्यापार परिस्थिती सध्या आपल्या देशाची सर्वात सुंदर आहे आणि आपला देश प्रगतीपथावर चाललेला आहे. मोदीजींच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये आणि अमितजी शहाच्या काळामध्ये देशाचं जे भवितव्य घडायला लागलंय, मला वाटत नाही असलं भवितव्य माझ्या लाईफ मध्ये आम्ही बघितलं नाही. एवढं सुंदरपणे आपल्या देशाचं काम चाललेलं आहे. मी 2 मागतोय, कारण 2 मागितलं तर 1 तरी पारड्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा ठेवत, आणि नाही जरी दिलं तर मी कोणतीही तक्रार करणार नाही. प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहील. हे आणि मारवाडी समाजाचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. यंदाच्या महानगरपालिकेमध्ये पालिका निवडणुकीत मारवाडी समाजाला न्याय मिळणार का? 2 नाही, कम से कम 1 तो देव असं म्हणणारे मारवाडी समाधानी होतील का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. ट्रेंड न्यूज करता यासिन शेखचा मी निखिल पात्र.